स्वच्छता बिलकुल राहत नाही, उंदरं फिरतात, त्याच्यामुळे पूर्ण सामान ना पूर्ण खराब होऊन जातं. आमचे कपडे इकडे पडलेले आहेत, त्याच्यामुळे ढेक नव्हता. जेव्हा आपण आता बाहेर गेलो ना आम्ही, ते कपड्यांवरती ढेकून फिरता. एकदम एकदम लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की आमच्यासाठी. फक्त आम्ही जगतोय म्हणून जगू राहिली इथं. सुविधा काहीच नाही आम्हाला इथे. नमस्कार, मी शीतल लाट. अंजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आज आपण आलेलो आहोत. आपण इथे गेल्या 13 दिवसापासून पाहतोय की त्यांचं आंदोलन वयाच्या अटीपासून सुरू झालं, ते अजून इतर मागण्यांसाठी आता हे सुरू झालेलं आहे. पण प्रश्न आहे की इथल्या मूलभूत व्यवस्थाही कशा आहेत. तर हॉस्टेलच्या मूलभूत व्यवस्था आपण पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर आता आपण इथे पाहतोय की एका रूममध्ये आता आपण आलेलो आहोत, जी मुलांना अलॉट झालेली रूम आहे. या रूममध्ये जर आपण पाहिलं तर मुलांना एका रूममध्ये 4 बंक बेड दिलेले आहेत, जिथे 8 विद्यार्थी राहतात. एकूण या हॉस्टेलमध्ये 520 विद्यार्थी आहेत आणि 520 विद्यार्थ्यांना जे बंक बेड अलॉट झालेले आहेत, तर आपण पाहतोय इथे साधारणतः ह्यांना गादी सुद्धा अलॉट केलेली नाहीये. 2018 साली पहिल्यांदा गादी अलॉट केली होती. आता 2018 नंतर अजूनही गादी इथे अलॉट केल्या गेलेल्या नाहीयेत. आपण पाहतोय इथे पुठ्ठा जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला हा बंक बेड तुटलेला दिसतोय. नवीन बंक बेडची व्यवस्था झालेली नाहीये. मुलं इथे ब्लँकेट टाकून झोपत आहेत. गादीची व्यवस्था नाहीये. सफोकेशन होण्याची शक्यता आहे. शिवाय कपडे वाळायला टाकायला जागा नाहीये आणि त्याच्यामुळे हे कपडे असे टाकायला लागतात इथे, जे ओले असतात आणि त्याच्यामुळे ढेकून, उंदीर यांसारख्या गोष्टी घडतात. महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना असंच जावं लागतं. तर साधारणतः काय सिच्युएशन आहे याच विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊया. तू कितवीला आहेस? मी आता LLB 3 इयर्स LLB ला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं तू आहे. या हॉस्टेलला कधी आलेला आहेस? माझं आता ऍडमिशन झालं. ओके. आणि काय सांगू शकतोस तुझ्या मूलभूत ज्या बेसिक सोयी सुविधा आहेत त्याबद्दल काय सांगू शकतो? माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी आम्हाला काय म्हणता गादी तरी हवी होती. जे पोरांकडे गादी आहे त्यांनी स्वतःच्या खर्चातून घेतलेल्या गादी आहेत. आणि इथं ह्या रूममध्ये मीच राहतो. आमची जी बॅक साईड आहे तिकडं उंदरं फिरत राहतात, घुशी फिरत राहतात. आणि रात्री जर आम्ही वॉशरूमसाठी जर गेलो ना रात्री 1-2 वाजता, तर जो दरवाजा राहतो 10-15 मिनिटं उघडा राहून जातो. त्याच्यामुळे काय होतं की उंदरं असताना ते मध्ये येऊन जातात. खूप अस्वच्छता राहते. याची तक्रार तुम्ही केली का? हो, केलेली आहे. आणि काय उत्तर मिळालं? करतो सांगता, पण तू केलं तर नाही. स्वच्छता पण नव्हती, परंतु आता ना हे जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं, जेव्हापासून लोक यायला लागले, इथे बघायला लागले, तेव्हा ही स्वच्छता जास्त चांगली प्रकारे झाली. तुम्ही काय करता? मी LLB करतो, LLB सेकंड इयर. तुम्ही काय सांगताल एकूणच हॉस्टेलची व्यवस्था कशी आहे? तुम्ही राहताय तर त्यात राहण्यासंदर्भात तुम्हाला माणसासारखी वागणूक मिळते का? नाही, तर इथं बघू शकता तुम्ही केवढी छोटीशी रूम आहे, ज्याच्यामध्ये 8 विद्यार्थी राहतात. त्यात आता मुलांना झोपण्यासाठी जी गादी हवी असते ती गादी नाही आहे, स्वच्छता नाही आहे. आणि इथून कॉलेजपर्यंत जायला जवळपास 2 तास लागतात. जे शहरामध्ये विद्यार्थी शिकतात आतमध्ये पुण्यात, तर 2 ते 2.5 तास लागतात. त्यामुळं 2-3 लेक्चर मिस होऊन जातात. त्यामुळं हे वसतिगृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असायला पाहिजे होतं. त्याचबरोबर आता मेसची सुविधा नाही आहे इथं, त्यामुळं आम्हाला बाहेर जेवण करावं लागतं. आजची महागाई जर बघितली तर साधारणपणे 30 रुपयाला पोळी भेटतात. चहा घेतलं तर आपण तो 15 रुपयाला चहा आहे. म्हणजे जेवणाचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आहेत. तर साधारणतः 8,000 ते 9,000 रुपये खर्च जातो असतो. तर सरकारकडनं आम्हाला 5,000 रुपये भेटतात. तर कुठंतरी ही व्यवस्था जे सरकार राबवते ती पुरेशी होत नाही. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की जी पूर्वप्रमाणे जी मेस होती ती मेस इथं मेस चालू करावी आणि वसतिगृह हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घ्यावं. काय फिलिंग असेल जर शहराच्या मध्यवर्ती हॉस्टेल नाहीये आणि शहराच्या बाहेर आहे, तर याबाबत काय फिलिंग येते? शहराच्या बाहेर असल्यामुळं जसं आम्ही जंगलात राहतो, ज्या वेळेस म्हणजे आम्ही गावगाड्याच्या बाहेरच आहे, तसंच शहराच्या ठिकाणी आल्यानंतरही जर आम्हाला तुम्ही बाहेरच ठेवणार असाल तर आम्हाला ते बाहेरच मेन स्ट्रीमच्या बाहेरच राहिल्यासारखं फिलिंग येते. तुझ्या एकूण कुटुंबातला तुझी शिक्षणातली तू कितवी पिढी आहेस? मी पहिलीच पिढी आहे आणि LLB करणार तर मी माझ्या गावातला पहिलाच विद्यार्थी आहे. आपण एकूणच पाहतोय की सर्व हॉस्टेलमधले काही विद्यार्थी हे पहिल्याच पिढीतले आहेत, जे हे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलेले आहेत. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं, पण पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघर समजल्या जाणाऱ्या शहरामध्ये जर आदिवासी विद्यार्थी, जे भारताचे पहिले नागरिक
देशाचे पहिले नागरिक समजले जातात, त्यांना जर या सुविधांपासून वंचित राहावं लागत असेल तर प्रश्न अजूनही शिल्लक राहतो की आपण लोकशाही समाजात स्वातंत्र्याच्या देशात राहतोय का?